नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या प्रवासावर निघणार आहोत. ही गोष्ट आहे भारतातल्या पहिल्या कामगार कायद्यांची आणि चळवळींची, जी आपल्या औद्योगिक क्रांतीच्या कठोर वास्तवातून जन्माला आली. चला थोडा इतिहासात मागे जाऊया. कल्पना करा, भारतात नुकत्याच गिरण्या आणि कारखाने सुरू झाले आहेत. पण तिथे काम करणाऱ्या कामगारांसाठी कुठलेही नियम नाहीत, काही कायदे नाहीत. त्यांची परिस्थिती खूपच कठीण होती. म्हणजे दिवसाचे 16-16 तास काम, आठवड्यात एकही दिवस सुट्टी नाही, आणि धक्कादायक म्हणजे लहान मुलांनाही कामाला जुंपलं जात होतं. हे ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का? याच भयानक परिस्थितीमुळे एका मोठ्या बदलाची, एका कामगार चळवळीची गरज निर्माण झाली. मग ह्या सगळ्यावर काहीतरी करायला हवं होतं. आणि मग ब्रिटिश सरकारने पहिलं पाऊल उचललं. कामगारांच्या या परिस्थितीवर त्यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया आली, ती म्हणजे देशातले पहिले कामगार कायदे. तर हा सगळा प्रवास कसा झाला तेच आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. सुरुवात झाली 1881च्या पहिल्या फॅक्टरी ॲक्टपासून. मग आला 1891चा दुसरा कायदा, त्यानंतर 1911मध्ये तिसरा आणि शेवटी स्वातंत्र्यानंतर 1948चा ऐतिहासिक कायदा. चला सुरुवात करूया पहिल्या कायद्यापासून. तर पहिला कायदा आला 1881मध्ये. पण गंमत म्हणजे तो सगळ्यांनाच लागूच होत नव्हता. या कायद्यानुसार फॅक्टरी म्हणजे काय, तर जिथे 100 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असतील, फक्त तेवढ्याच ठिकाणांना हा कायदा लागू होता. लॉर्ड रिपनच्या काळात आलेल्या या कायद्याने काही गोष्टी नक्कीच केल्या. जसं की 7 वर्षांपेक्षा लहान मुलांना कामावर ठेवायला बंदी घातली आणि 7 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी कामाचे तास 9 वर आणले. पण यातली सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा कायदा मोठ्या माणसांना, म्हणजे प्रौढ कामगारांना अजिबात लागून नव्हता. पण कायदे फक्त सरकार बनवत नाही. खरा बदल तेव्हा होतो जेव्हा सामान्य माणसं आवाज उठवतात. आणि मग भारतातही हेच झालं. भारतीय कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात एक मोठी चळवळ उभी राहिली. आता इथे एक महत्त्वाचं नाव समोर येतंय, नारायण मेघाजी लोखंडे. त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असं म्हटलं जातं. मग साहजिकच प्रश्न येतो की या पहिल्या फॅक्टरी ॲक्टमागे तेच होते का? आपल्याला वाटतं की तेच असतील, पण नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. लोखंडे यांचं खरं आणि मोठं योगदान पहिल्या नाही, तर 1891 साली आलेल्या दुसऱ्या फॅक्टरी ॲक्ट मागे होतं. ते त्यामागची प्रमुख शक्ती होते. आणि त्यांच्या मागण्या काय होत्या माहितीये? आज आपल्याला या गोष्टी अगदी सामान्य वाटतील, पण तेव्हा या क्रांतिकारी होत्या. त्यांनी मागणी केली की रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी, कामाच्या वेळेत अर्धा तास आराम मिळावा, पगार महिन्याच्या 15 तारखेला व्हावा आणि कामावर दुखापत झाली तर भर पगारी रजा आणि उपचार मिळावेत. अर्थात हा लढा एका व्यक्तीचा नव्हता. कामगारांना एकत्र आणण्यासाठी अनेक जण पुढे आले. लोखंडेंनी 1884मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सुरू केली, जी भारतातली पहिली कामगार संघटना मानली जाते. त्यानंतर S.K. बोले आणि इतरांनी कामगार हितवर्धक सभा काढली आणि N.M. जोशींनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. आणि ह्या सगळ्या संघटनांनी मिळून जो लढा दिला ना, त्याचा परिणाम थेट कायद्यांमध्ये दिसायला लागला. कामगारांचे मूलभूत हक्क आता कागदावर उतरत होते. चला आता दोन्ही कायद्यांमध्ये काय फरक होता ते बघूया. म्हणजे लक्षात येईल की ही चळवळ किती यशस्वी झाली. पहिल्या कायद्यात फॅक्टरी म्हणजे 100 कामगार, दुसऱ्यात ती संख्या 50 वर आली. मुलांच्या कामाचं किमान वय 7 वरून 9 वर्ष झालं. कामाचे तास कमी झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रौढांसाठी साप्ताहिक सुट्टीची तरतूद झाली आणि महिलांच्या कामाचे तास 11 पर्यंत मर्यादित झाले. आता इथे एक ट्विस्ट आहे. याच नारायण मेघाजी लोखंडे यांना ब्रिटिशांनी राव बहादूर ही पदवी दिली होती. कशासाठी दिली असेल बरं? कामगार चळवळीसाठी? अजिबात नाही. ही पदवी त्यांना कामगार चळवळीसाठी मिळाली नव्हती, तर 1893 साली मुंबईत झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलींमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी मिळाली होती. हा त्यांच्या आयुष्याचा एक वेगळाच पैलू आहे. आणि मग आला तिसरा फॅक्टरी ॲक्ट 1911 सालचा. याने तर अजून मोठे बदल आणले. मुलांचे कामाचे तास दिवसाला फक्त 6 तास केले. पहिल्यांदाच पुरुषांच्या कामाचे तास दिवसाला 12 पर्यंत मर्यादित केले गेले आणि एक ऐतिहासिक निर्णय झाला. तो म्हणजे महिलांना रात्रीच्या पाळीत कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. पण खरा सर्वसमावेशक बदल अजून बाकी होता. आणि तो झाला भारत स्वतंत्र झाल्यावर.
स्वतंत्र भारताने आपल्या कामगारांसाठी एक नवा करार, एक नवा कायदा आणला, जो या सगळ्या संघर्षाचं शिखर होता. आणि मग तो दिवस उजाडला, तो आकडा प्रत्यक्षात आला ज्यासाठी पिढ्यानपिढ्या कामगारांनी संघर्ष केला होता. फक्त एक आकडा, 8. म्हणजेच दिवसाला 8 तास काम करण्याचा हक्क. 1948चा हा कायदा म्हणजे एका मोठ्या लढ्याचा कळस होता. या कायद्याने काय काय दिलं? 8 तासांचा दिवस आणि 48 तासांचा आठवडा ठरवून दिला. जादा कामासाठी ओव्हरटाईमचा पगार बंधनकारक केला. कामासाठी किमान वय 14 वर्ष केलं. मोठ्या कारखान्यांमध्ये कामगारांच्या भल्यासाठी लेबर वेल्फेअर ऑफिसरची नेमणूक अनिवार्य केली. आणि आता फक्त 10 कामगार असले तरी त्याला फॅक्टरी म्हटलं जाऊ लागलं. तर हा होता गिरण्यांपासून सुरू झालेला आणि कायद्यांपर्यंत पोचलेला एक मोठा प्रवास. या लोकांनी आपल्या संघर्षातून आजच्या कामगार हक्कांचा पाया रचला. पण हा प्रवास इथेच संपलेला नाही. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या या बदलत्या डिजिटल युगात कामगारांसमोर कोणती नवी आव्हानं उभी आहेत.